नमस्कार मंडळी. तर आपण आज किचन साफ करणार आहेत. किचन साफ केलेलं स्वच्छ म्हणजे राहते आणि झुरळ वगैरे होत नाही आहेत. त्याच्यामुळं सारखं साफ करत असते मी. पहिलं तर मी किचनवरचं सगळं साहित्य खाली ठेवते, गॅस बंद करते. म्हणजे आपल्याला किचन साफ करायला आणि घरातही ना थोडे थोडे झुरळ पण व्हायला लागलेत बरं का. कारण 1 वर्ष झाले आम्ही इथं राहतो, तर झुरळं नव्हते बरं का. पण आता ते एखादं व्हायला लागले. त्याच्यामुळं मी 7-8 दिवसाला का होईना गॅस साफ करत असते बघा. आधी तर मी किचनवरचं म्हणजे घाण वगैरे सांडलेलं असं काहीतरी खरकटं मी ते काढून घेतलं. सगळं साहित्यही काढून घेतलं गॅसवरचं आणि मग आपण आता गॅस साफ करणार आहेत, किचन वाटा आणि स्टाईल पण साफ करणार आहेत. तर मी पहिलं तर गॅस स्वच्छ करून घेते सगळीकडं. म्हणजे आधी साबणाचं पाणी टाकते. मग पटपट निघन माझं किचन. जास्त करून म्हणजे छानच आहे. असं घाण वगैरे नाही आहे. मी सारखं चालू घासून घेत असते बघा. स्टाईल वगैरे अजिबात नाही आहेत त्याच्यावर. असे भाजीचे शिंतोडे असे काही उडलेलं नाही आहे बघा. छानच आहे सर्व. आणि मग गॅस पण माझा चांगलाच असतो. सारखं चालूच असते माझं साफ करायचं. पण म्हणलं आज सगळं किचन असं पाणी टाकूनच घासून काढूयात. 8-8 दिवसाला मी असं घासतच असते आणि 2-4 दिवसाला गॅस असा थोडासा घासून घेत असते बघा. आणि सगळं स्टाईल वगैरे पण घासून घेतलं. आणि किचन साफ असलं म्हणजे कसं असतं माहिती का, आपलं मन चांगलं एकदम प्रसन्न वाटतं किचनमध्ये आल्यावर. आणि प्रसन्न पण वाटतं आणि त्यांनी झुराळं वगैरे होत नाही आहे. तर निर्मळ जेवढं असेल तेवढं झुराळं वगैरे मच्छर असं होत नाही आहे. त्याच्यामुळं सारखं साफ करत राहायचं. किचन आपण तिथं स्वयंपाक बनवतो त्याच्यामुळं सर्व छानच पाहिजे असते, निर्मळच पाहिजे असते. तेव्हा तर आपलं मन लागतं बघा किचनमध्ये, येऊ वाटतं. आणि मग स्टाईल घासले आणि किचन पण घासून घेतलं मी. आणि आता धुवून काढलं आणि त्याच्यात पाणी जाऊन द्यायचं नाही बघा. हळूहळू असं पाणी टाकून आहे ना हे करायचं. पाणी गेलं म्हणजे गॅस असं त्याचे होल बंद होतात बघा. त्याच्यामुळं कव्हर पण चालू होत नाही तो गॅस. त्याच्यामुळं असं थोडं पाणी टाकून असं पाणी टाकूनच मी सगळं धुवून काढलेलं आहे बघा. आणि दररोज बोलत होते की आज स्वच्छ करीन, उद्या स्वच्छ करीन. तर आज त्याचं टायमिंग आलाच. त्याच्यामुळं सगळं घासून काढून पाणी टाकून घेऊन चांगले व्यवस्थित धुवून घेतलं. खिडकीच्या तिथली पण स्टाईल चांगली धुवून घेतली, घासून पण घेतली. आणि असं हळूहळू पाणी टाकून येणं धुवून घ्यायचं पहा. आणि तुम्ही किती दिवसाला किचन घासून घेता मला नक्की कमेंट करून सांगा. आणि निर्मळ केल्याने चांगलंच आहे, आपलं मन पण लागतं. त्याच्यामुळे हे बघा सगळं पाणी मी काढून घेतलं. आणि मला म्हणजे मी ना किचनवर ठेवण्यासाठी एक स्टँड घेतलं होतं बरं का. त्याच्यावर माझ्या खूप छान असं भरण्या वगैरे राहून जातात. इकडं तिकडं राडा होत नाही, छोट्या भरण्या. मग किचन वगैरे घासून काढलं. थोडं सुकल्याच्या नंतर मी सगळं पुसून काढलं चांगल्या कपड्याने. म्हणजे ओलं वगैरे असं डाग पडतात गॅसवर लगेच पाण्याच्या. त्याच्यामुळं सगळं पुसून वगैरे काढून आहे ना मला डबल त्याचं सगळं सामान जसं होतं तसं ठेवून द्यायचं होतं. त्याच्यामुळं त्याच्यावरचे जे गॅसवर ठेवायचं असतं का ते पण घासून काढलं होतं मी. आणि मग ते पण सुकायला ठेवलं होतं. सगळं कपड्याने मी आधी पुसून काढलं चांगलं. आणि मग त्याच्यावरचे जाळ्या वगैरे ठेवून दिल्या ते. आणि मग किचनचं ते छोटंसं रॅक पण ठेवलं. आणि पाण्याचा हंडा. एवढंच माझं 2च साहित्य गॅसवर असतात. दुसरं माझा काही राडा गॅसवर नसतो पहा. हंडा आणि हे. आणि बघा घासल्याच्या नंतर किती छान दिसतंय. एकदम असं मन प्रसन्न वाटतंय. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशाबद्दल बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.